हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् आरोग्यता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक बृहदश्व ऋषीनं युधिष्ठिरा पळोवच्या येताना युधिष्ठिरू तागे लागीं सांगता कसं म्हणल्यार मिगला पशी चड कश्ट पावतलो कोणेय आसचवे मिगल कश्ट कोणाकय नाका जगत्यांतू इतले कश्ट पाविल राय कोणे येदोळते आसचवे म्हणटना आस एक पुरातन जावन आशिल्ली एक काणी तुका सांगता. इतिहास म्हळ्यार काणी तुका सांगता जावन गेलेली काणी ती बद्दची काही काल्पनीक काणी नाही ती एक ऊही करून सांगिले तशी नाही बद्द जल्लेली काणी ताक जल्लेले काणीक जावन गेलेले काणीक इतिहास म्हणजे ते तुका सांगता. नळ म्हूण म्हळ्यार एक राय आशिल्लो कळ्ळें. तशी तागेली काणी तुका सांगता म्हूण म्हणटर आसा. निषाद देशांतू निषध म्हूण म्हळ्यार एक देश वीरसेन म्हळ्यार एक रायू ताका नल म्हूण म्हळ्यार एकलो चलो धर्मिष्ठू मात्र न्ही अर्थतत्वज्ञ अर्थ नीती लायकोन शिकला तो. तशी तो एक पण तागेले दायजो पुष्कर म्हूण म्हणालो ताणें द्यूत खेळोवप पयलें पराजीत जालो कडेन बायले लोट रानां वचका जाले ताका सेवक ना रथ ना अण्णा भावंड कोणेय नांची जाल्यार तुका तशी न्ही पळय तुका देवतेंक अनुरूप जावन नाशिल्लें तसलें तितले बलिश्ट जावन नाशिल्ले 4 जन भावंड आसाची म्हणून आनी मान न्ही कितले की ब्राह्मण तुगे लोटू राबून आसाची म्हणटना तुगेली स्थिती नल्ले पशी बारी उत्तम जावन नाशिल्ली म्हणून सांगीत तशें जावन तुगेलें दुख्ख चड म्हळ्यार भ्रांतीन दुख्ख करूं नको युधिष्ठिरा म्हूण म्हणटना तो सांगता म्हाका इतली काणी सांगल्यार कई तृप्ती जाता म्हाका सविस्तार जावन नल महाराजाला काणी सांगता पळय म्हूण सांगून म्हणटा. तेदना बृहदश्व नलोपाख्यान सांगताची. युधिष्ठिरा निषाद देशांतू नल म्हूण म्हळ्यार एक बलिश्ट रायो वीरसेन म्हळ्यार रायाल पोतू सकल गुणसंपन्न आशिल्लो आनी अश्वपरीक्षा तंतू म्हळ्यार तो अश्व पळयले कुडले खंयचे अश्व कसले इत्ते खंयचे देशाचे ताजे गूण कसले पुरे सांगता आशिल्लो. तितले एक परिणीत जावन आशिल्लो तो अश्वपरीक्षेंतू. मागीर देवेंद्र कशी आशिल्लो पळय स्वर्गांतू तशी बुलोकांतू अनेक रायांक तो राय जावन आशिल्लो म्हळ्यार अनेक रायांक राय जावचें म्हळ्यार कसं न्ही चक्रवर्ती जावन आशिल्लो. सूर्याक ते समान तेजस ताका आशिल्लो मात्र न्ही ब्रह्मविद्या परिपूर्ती शिकिल्लो वेदाध्ययन शिकिल्लो जावन आशिल्लो. ताका पगडे खेळची म्हळ्यार भारी प्रिती द्यूत खेळची म्हळ्यार भारी प्रिती ताका. तशी तो म्हणटात न्हय सत्यव्रत रायू कितले की यक्षोहिणी सैन्य तागेले आशिल्ले इतले चंदू म्हळ्यार ताका पळयली स्त्रियांक पुरे तागेले वेरी मोह येता आशिल्ली की तितले चंदू जाल्यार तितले चंद जितले चंदाई तितले यव्वन तितले रूप तितले राज्य त्या व्हड राज्य तसले नमूने संपत असल्यार तो जितेंद्रिय जावन आशिल्लो आनी उदार राय तो. धनुर्धर कितले जन आसा पळय तितले धनुर्धरांतलो तो श्रेश्ठ धनुर्धारी म्हणजे ताका. तशी चंद्रित्री तागेले राज्यभार तो करतर आशिल्लो. त्या वेळार हागेलो निषद देश तशी एक विदर्भ म्हळ्यार देश आसा थंय एकलो भीम म्हळ्यार राय आशिल्लो राज्यभार करून घेवन. तो तशीची महापराक्रमी मात्र न्ही सर्व गुण संपन्न प्रजांक चंद करून प्रीती करता जाल्यार ताका चरडू नाशिल्लीची त्या भीमराया चरडू नाशिल्लीची कितले की रितीचे व्रतानुष्ठानांनी करता चरडून जोका म्हणून. कडेन एक दिसू दमा म्हळ्यार एक ब्रह्मर्षी ते भीमरायाला रमणीक आयलीची
तो त्या महर्षी आपोवन ताका म्हळ्यार चेडून जेवका हांगेले अनुग्रहार पुरी जातले म्हूण सांगून ताका आपोवन अर्घ्य पाद्य आचमनीय मधुपर्क पुराय दिताची आनी ताका भारी जागृती प्रितीरी सत्कार करताची. त्या वेळार ते राजदंपतीन तशी सत्कार केले न्हय. महर्षीक भारी संतोष जाता. कडेरी तांणी आशिर्वाद करता की तुका तिनी लोकांक पशी तूं 3 लोकांक तिगेला पशी चंदी चिल्ली कोणेय आसचेना तितली चंदेक चिल्ली चेडू आनी तिनी चेल्ला चेडून तुका जाताची म्हूण सांगून अनुग्रह करतात. तशीच भीमराजाक भारी चंद एक चेल्ली चेडू जाल्ले राजा लक्षण आशिल्ले तसले 3 चेल्ला चेडून जालीची. कडेरी ते दम्मा महर्षीक कृतज्ञ सांगचे खातीर भीमरायान त्या चेडवांक चिल्लीक दमयंती मागीर चेल्ल्यांक दमा दांत दमन म्हूण म्हणलेलें नांव दवरलें ताणें. कितले की काळ गेल्ले ते 3 राजकुमारी भारी पराक्रमी जावन चांग रितीरी ಹೊಡ್ಡು ಜಲ್ಲಿಂಚಿ कळ्ळें. दमयंती तशीची रूप तिगेलें सादारण सगळी लोकांत नांव पाविल तसलें रूप. कळ्ळें. तिका मस्त दासियो तांतू तांणी तिका चंद करून अलंकार करून सकड बसयता आशिल्लीची. तेव्हा ती कसं न्ही रायांक सांगिल्लें राजयोग्य आभरण वस्त्राभरणांनी घालची न्हय म्हणटना ती एक कितली उजवाड कितली चंदाय ती केत आशिल्ली म्हळ्यार तितली चंद दिसता आशिल्ली ती. त्या वेळार दमयंतील रूप निश्चय जावन महालक्ष्मील रूपाक अनुरूप जावन आशिल्लें म्हणटाचे. मागीर सर्व देवतेल्यांतू जेवो यक्ष राक्षसालांतू जेवो मनशालांतू जेवो त्या वेळार दमयंतीक अनुरूप जावन सोच कोण्णय ना. देव सोडल्या विंगड कोण्णय ना. तशीची दमयंतीक समान रूप सुचय कोणय ना जल्वे. देवते तिगेले दर्शन केलें मात्राक देवतेंक गेल्ले अंतकरण मन सकडी बुडून वता आशिल्लें म्हळ्यार तितली चंद आशिल्ली ती. ते आलोचना करीत कोण जाल्यार तिका एक पंत पळयलें मागीर तिगेल्या दुखून दोळका हाल्लोचाक प्रयत्न करना तशी चंदाई तिका आशिल्ली. कडेरी नलूय तशीच न्हय 3 लोकांतूय ताका समान रूप सुची कोणय नाची तितले चंद. मागीर साक्षात मन्मथू भुंयचेरी आयला अवतार घेवन म्हूण म्हणल्यार ते कोणा येता म्हूण म्हळ्यार ते 3 लोकांतू तागेले तितले समान कोणय ना म्हणून दिसका जाल्यार बद्द कोणय ना. साक्षात मन्मथूची भुंयचेर आयला की म्हूण लेखोका. तशी अशीची अंचाण नलाल विशय अंचाण दमयंतील विशय सगळे लोकांत विख्यात जाले. कोणय नलाल गांवां वचून येयले जाल्यार नला होगळसिल्यार दमयंतील गांवां वचून येयले दमयंतीक होगळ सुचे. तशी निषद देशाचे गुप्तचार दमयंतीले गूण तिगेले रुपा वर्णन नला येद्रा करतलीची. तशी विदर्भ देशाचे राजदूत नलाल रूप दमयंतीला सांगता आशिल्ली. परस्पर एकल्यान वर्णन हे रूप गूण सकडी सेवकान सांगिल्ले गुडचरान सांगिल्ले ऐकून तांणी परस्पर एकले पळिनातले रे तांगेले हृदयांत परस्पर प्रीती वाडली के. प्रत्यक्ष दर्शन जायन जाल्यार खाली श्रवण मात्रानची तांगेले हृदयांत प्रीती अंकूर जाल्ली. कालक्रमेण ती प्रीती वाडतर गेली. कळ्ळें. तशी आका नलाकय तशीची मनांत एक ताप म्हणटा पळय तशी दमयंतीच्या वूक मक्का म्हूण ती ताका तागेले हृदय आसूची प्रीती निपून दवरच्याक समर्थ जायन तो. कळ्ळें. दमयंतीले रूप दमयंतीले गूण दमयंतीले लावण्य ह्या प्रे उडगासकोन कोरून तागेले अरमनेंत सान उद्यानवन आशिल्लें थंय भोंवतर आसा. एक दिसू ताण तशीची दमयंतीले उडगासरी थंय भोंवतर आसतना भांगरा पाकसूचे चंद राजहंस खंय कितून उब्बून येयलीं तांणी आनी नलान आशिल्लें उद्यानवनांत सरोवरांत पोवच्या शुरू केलें. तांतू एक राजहंस बरलेले राजहंसावरी न्ही ताका मनशाल वरी उल्लो चाकळ तशें. त्या राजहंसाक नलो पळयत
पळीतन ते रायाला सांग की राया म्हाका मारनुका न्ही कसले कोरनुका तूं म्हाका कसलेय कर अशी सोडली म्हूण जाल्यार तुगेले इश्ट जावन अशें एक काम हांव करून दिता नाल्यार भारी आश्चर्य जाता कसला बा राजहंसा धरलें आनी उजवातान ताका परशी तरी कसं उलयता म्हणटा तोंड पळयत रस तो सांगता तूं म्हाका आत्तां सोडली म्हूण जाल्यार हांव तुगेले मनान तसोची ती दमयंतीच पळय तिगेल्या वचून तुगेले विशय पुरे सांगून तिणें तुका वारडी कोण घेवका तशें करता जैतवे म्हूण म्हणटकी नला बारी संतोश जातकी ओ तशें जाल्यार हाका जायत म्हणचे लायक न्हय म्हूण म्हळ्यार नलाक न्ही जावन राजहंसाक मारचें कसलें इराद नाशिल्लें कळ्ळें ताका तो मनान तूं इगेले दमयंती चंदाईचे विशय आलोचना करून भोंवतर आशिल्लो हें चंद राजहंस भांगरा रेक्क्याचें ताणें पळय न्ही आजोरान तसलो राजहंसा पळयतना आनी ताका खूश जावन ताणें धरलेलें कळ्ळें कडेन रात ते हंसान सांगलें दमयंतीला वचून तुगेले विशय सांगता तुका तीन वाडी करून घेवका तशें करता म्हणटना ते राजहंसा मारतलो तो ताणें सोडली ते कुडले राजहंस उबून वता ताजे वटू आईल पुरे राजहंस उबून वताचे तशीच ते राजहंस पुरे ಸ್ವಲ್ಪ दिसान विदर्भ देशा येवन पावताचे तांणी ते दमयंती चकींगेल वटू खंयची उद्यानवनान तूं भोंवतरच पळय तेंचे उद्यानवना वृक्षाचे पुरे गेल्ल्यार न्ही बसलींची पळयता दमयंती बारीक आश्चर्य जाता चंद हंस पळय न्ही म्हणना राजहंस मस्त पळयला जाल्यार हें एक विशेश जावन असोचे राजहंस पुरे एक भांगरा रेक्केसाचे कसलें बाय हें म्हणून तिका दोरकाम नाशिल्लें त्या वेळार ती तिगेले सखी जनाल वटू धांवन न्हू राजहंसाक पळोवच्या येतना राजहंस भिल्लींची भिवन तांणी त्या उद्यानवनात खंय म्हळ्यार थंय उबून गेलींची कडेरी तांकां मस्त उबू जतवे ना न्हय येदे उपचे येदेची चमकून वची येदे उपचे येदे चमकून वची तशी करून वतरसाची पळयतना आत्त मेळटा तशी म्हणली कुका तिणें दुरू म्हणून वतना ते वापस चुकून घेवन मुखार वचून जाता कडेरी दमयंती एक राजहंसा म्हाक्षी वतकय तें राजहंस एक जड्डार उबून बसता दमयंतीन त्या जड्डाला येवती न्हू बसता मागीर विंगड जड्डार उबून वता अशी करून दमयंती खंयची दूर दूर थंय वेल्ले तेदना पुराय सखी तिणें सांगिल्लें म्हाका ते राजहंस जेवका म्हूण पुराय सखयो तिगेले प्रति एक राजहंसाक अनुसरून चमकल्यात न्हय हांगा दमयंती हें राजहंसा वटू एकली जाली कडेरी दमयंतीला आतां मेळ्ळी ते राजहंस दमयंती मोगान ताका परशिता प्रीती करता त्या वेळार ते दमयंतीक सांगता की हे राजकुमारी निषद देशांतून नला म्हणल एकलो राय आस भारी चंद तो अश्विनी देवतेंगेल रूपाक समान जावन असोची रूप आस आनी कसो गोचो विशेषता सगळी जगत्यांत आतां तागेलीतले चंद कोणेय ना मनशालांत कळ्ळें आनी तागेले विशय कसो चड सांगचे आस आनी कसो म्हळ्यार हे राजकुमारी नलान भुंयतो पुराय जनाक म्हळ्यार नल कशें आसा म्हळ्यार भुंयतो पळयतना आत्तां अवतार केल्लो मनमतशी आस कळ्ळें तुवें तशीच बारी चंद आस तुगेलें रूप मनमता बायल रती देवील रूपाक समजावन आसा तूं आनी नलान एकले वारडी करून घेतल्यार तुमकां दोग जनाले जन्म रूप पुरे सार्थक जाता आमी कितले की देशांत अशी भोंवतर आसताची गंधर्वां पळयताची यक्षा पळयताची नागा पळयताची राक्षसां पळयताची मनशांकय पळयताची जाल्यार इतली रूप संपत तूं ओटू वसूचो रूपय संपतय ओटू वसूचो नलाक समान जावन नाशिल्लो कोणाकय हांव खंयच्या देशाचें म्हटल्यार पळयन नल तशी मनशालांत तागेल्या रुपान तागेल्या गुणान भारी चंदू भारी श्रेश्ठ म्हणून घेत की तशी तूं प्रपंचांत तुगेल्या म्हणके स्त्रीरत्न कोणेय ना म्हणटा ती आनी म्हणटा काय विशिश्टेन संगमो गुणान भवेत विशिष्ट रूप लावणी आशिल्ल्या जनाक विशिष्ट रूप लावणी असोचेची तांनीची एक वारडी करून घेवका तेदना श्रेश्ठ जावन दिसचे म्हणून मालगड सांगतात न्हू त्या पटीनय बदची तशें तूं नलाक वारडी करून घेतल्यार ते युक्त म्हूण सांगून म्हाका दिसता म्हण कडे दमयंतीक त्या पुरे आयकून भारी आनंद जाली की तिगेल्या मनान थंय नलाल विशय मस्त तिका मना आशिल्लो चंदू
रायो अशी तशी म्हणून आता नलाक वारडी कोण घेऊ का म्हणून त्यांनी सांगली पळय ती गेल्या मनान ती त्यांचेच नव्हे ती भारी संतोष चलके. त्या राजहंस दमयंतीला सांगता विशिष्टाय विशिष्टेन संगमो गुणवान भवित. विशिष्ट जावन सुचे म्हळ्यार विशेष जावन रूपलावण्य कोणा असं तांकां विशेष रूपलावण्य सुचेची जन मेळका जाता. एक चेल्ली चंदेस म्हणजे तिका चंद अनुरूप जावन आशिल्लो चेल्लो चेल्लो चंदस जाल्यार चेल्ली तशीची मेळ्ळें म्हणून एका एकल्यांक अनुरूप जावन आसाची म्हणून नानतले रे चंदो चेल्लो ताका कळीची चंदिनातील चेल्ली मेळ्ळें मोव म्हणून म्हणटाचे विलोम तशें हें अनुरूप जावन अशी आसूचें जन मेळ्ळें तें चंद पळोवच्याक तशें तूं नलाक वर्डी करून घेतलें श्रेश्ठ म्हूण सांगून ते राजहंस दमयंतीला सांगता. भारी संतोष की त्या म्हळ्यार ती सुमार नलाल विशय आयकले न्हय ती आनंदारी त्या पक्षीक पटोवन धरतकी आनी सांगतकी तुमगेल विशय आतां म्हाका नलाल विशय सांगला पळय तशीची आनी मिगेल मन नलाल वैरी रावची तशी केला पळय तशीची मिगेले विशय वचून नलाले सांगतवे ताकाय मिगेल वैरी प्रिती वची तशी करतवे म्हण कडे जायत हांव तशी करता म्हूण सांगून तिका दमयंतीका जायत राजकुमारी हांव तशी करता म्हूण सांगून ते पक्षी आकाशाक उप्तकय. ते राजहंस उबून निषद राज्य दिकडे वत्तरस कडेरी निषद राज्य आयली ते कळवे हांगा ते येवन नलालेगे पुराय सांगता. हांगा कसो जाला गोसोय दमयंतीन राजहंसालेगी नलाल विशय पुराय ऐकला न्हय सदा सर्व काळ नलाल ही चिंत तिका मना शांती ना खावका म्हण दिसना जेवका म्हण दिसना कोणाले सवस नाका सकिंगे लुट खेळची नाका विहारा वच्ची नाका कसले नाका एकली न बसचे केदना नला पळयता केदना हांव ताका वारडिकोवन घेता तोवय म्हाका प्रिती करतवे राजहंसान मिगेल विशय तागेले वचून सांगलावे असली चिंत तिका कसले नाका शरिरात तिगेले क्रश जाल्ले तिगेले तोंडाचे कळे गेल्ले म्हणून म्हणटा पळय तशी भारी तिका एक दुख्ख नर केदना मेळटा नल केदना मेळटा म्हणून तवळी आकाशा तिकडे पळोवची राजहंस येतवे म्हणून सांगून कडेर एक पंथ हांसता एक पंथ रडता दिसाक ती गेले चंदाई उणी जतर गेली कसले अलंकार नाका तिका न्हिदोत नाका खावची नाका जेवची नाका तशी त्या तिका ती गेले एक विचित्र वर्तन तशी पळोवन त्या सकीन पुरे त्या विशय रायाक पावोका न्हय कशी पावोका तशी पावयले. हे भीमरायाक कळवे अशी ते तशी क्रश जाल्ल्या कसल्याक ती म्हणून त्यांनी सकीन परे सांगता तांगेले की निमून ಸ್ವಲ್ಪ विशय ताका कळ्ळे पळय ताका सुरवें दिसता क्रश जाला तिका रोग रुजीन कसले ना कळवे आतां तिका प्राप्त जाल्ले रोग त्या मनोरोगाची ताजे निमती तिगेले आरोग्य यश जाला म्हूण ताका कळ्ळें. निजावन प्राय जाला तिका वर्डिके प्राय वर्डीक करूं का न्हय म्हूण सांगून रायाले ರಂಗೆಲೆ ಪದ್ಧತಿ ಸ್ವಯಂವರ ಸಮಾರಂಭ ಏರ್ಪಾಡು करच्याक तो लेखता पुरे मंत्रींक पुरोहितांक सकड आपयता स्वयंवर करचें म्हूण लेखला मेगेल दुवेक आनी प्रपंचाचे विरादी वीर रायां पुरे दमयंतील स्वयंवर जाता येवका कोणाक आसक्ती आसा तांणी पुरे येवन स्वयंवरा भागवयसुका म्हणून विंगड देशाक दुतांगेल वटो ते आमंत्रण पत्रिका पेटयली ताणें दमयंतीक स्वयंवर जाता. दमयंतील चंदाई सगळी जगत्यांतू पुराय रायांक गोतस न्हय कितले की राय सालंकृत जावन तांगेल सैन्य घेवन तांणी भीमरायाले पट्टणाक निषद देशाक विदर्भ देशाक आयलीची सालसालारी राय तरसची आनी त्या परिवाराक भीमरायोची स्वयं राबून आदरान स्वागत सत्कार पुरे करता. कडेरी पुरे भीमरायान राय तांणी भीमरायान तांकां दिल्ली बिडारा भितर राबल्यांची त्यांचे वेळाक देवर्षी महात्मा जावन आसूचे नारद आनी पर्वत तांणी लोकसंचार करता की 3 लोकांक संचार जातना तांणी पुराय विशय संग्रहण करचे. इंद्राला अमरावतीक येवची वेळ तो नारायण म्हणटा अमरावती कैल्याची देवेंद्र नारदालेगी पर्वतालेगी निमगीतके तांकां अर्घ्यपाद्यानी दिवन तोचित सत्कार करतके त्यांनी आदित्य स्वीकार करताची बैसून कसले तुम्ही खंय सकड भोवन येयलीची कसल विशेष भूलोकांत सकड म्हणटना तांणी सांगता की नारद आमी पुराय क्षेमारसाची भूलोकांत सर्व राय क्षेमारसाची म्हूण कडेरी तो निमगीतके कळवे सांगतके तो
नारदा तुका गोत्त आशिल्लें म्हणके बुंयचेरी खंयची रायो शत्रूंगे लोट युद्ध करतना वीरमरण पावलं म्हूण जाल्यार ताका हांगा सकल सुखोपभोग आसूचे स्वर्गांतू एक जागस म्हूण म्हळ्यार गोतच न्हय हांव कशी स्वर्ग सुख अनुभवितात आनी तितले स्वर्ग सुख अनुभवितात न्हय जाल्यार अर्थ क्षत्रिय कोणेय स्वर्गार येयला हांव पळयनी बुंयचेरी युद्ध जायना मे पुराय कडेन भारी शांत आसवे इतक म्हूण म्हळ्यार अर्थ खंयचेय वीर योध स्वर्गांतू येनीची म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ युद्ध जायना म्हूण न्हय इति त्या कडेन तन्नी सांगताची कळ्ळें नारद आख्खे कारण आस इंद्रा पृथ्वी सुचे रायांक एकल्या युद्ध करचें नाका जावन गेलात तांकां आसक्ती स्वर्गादी कडल्यानची ना तांगेली आसक्ती विंगड कडेन आसा विदर्भ देशाची रायो भीमा राय म्हणलो तो दमयंतीक स्वयंवर ಏರ್ಪಾಡು केला सर्व रायांक आव्हान पेटयला म्हणटना दमयंतीक वर्डिकोन घेवका म्हणून पुराय रायांक आशी इंद्रा ती सादारण स्त्री न्हय ती भारी चंदी पळोवचें गेल्यार सौंदर्याची अधिदेवती म्हूण येता तिका समान जावन असुचे रूप लावणी असुचे अन्य स्त्री सगळे प्रपंचांत कोणेय ना म्हूण येता तिगेल स्वयंवरांनी ಸ್ವಲ್ಪ दीस भितर जाता तसले लोकोत्तर लावण्य असुची भारी चंदी दमयंतीले हात धरचे खातीर प्रपंचाचे रायपरे विदर्भ देशा वता रसची तिका वाडिकोन घेवका म्हणले आश पुराय रायांकाय आसा तशें युद्धा विशयू ना जाला बुंयचेरी कडेरी त्या वेळार नारद इंद्रालय अशे पुरे उलयतर आसा दमयंतील विशय तेन्ना लोकपालक पुराय इंद्र दर्शनार्थ जावन इंद्रसभे आयल्यांचे त्यांनी ऐकताची नारदान दमयंतील विशय सांगचे भारी आश्चर्य जाता तांकां इंद्राले सांगताच की आमी स्वयंवरा वताची म्हूण कडेरी इंद्रू जैत वच्चा म्हूण कळ्ळें लोकपालक पुरे तांगेल वाहनार बैसून विदर्भ देशादी कಡೆ वताचे हांगा नलाक ऐकल्ले दमयंतील स्वयंवर ಏರ್ಪಾಡು जाला म्हूण सुरवेकाची दमयंतील विशयांतू ताका बारी इश्ट आस तो पळय तशी जिता गेले एक तो हितमित परिवार घेवन विदर्भ देशादी कಡೆ चमकला हांगा व्योम यानारी म्हळ्यार आकाश मार्गार येतर आसत न्हू लोकपालक तांणी बुंयचेरी विदर्भ देश तांणी वच्ची वाटेरीची तो बुंयचेरी विदर्भ देशा अभिमुख जावन मस्त राय वतर आसाची तांत भितर एकलो साक्षात मन्मथुशी दिसता भारी चंदू ताका पळयतात तांणी पळयल कुडले तांकां बरें आश्चर्य जातकय इतलो चंदू रायू कोण यो म्हणून विचारतना तागेलें नांव नल म्हूण तांकां कळ्ळें इतलो चंदू नल रायान स्वयंवरा वतना दमयंती आमकां वारडिकोन घेतवा बा म्हूण म्हणलेले संशय तांकां जल्के पळयतना सूर्याल म्हणके तेजस्वी जावन आस भारी चंद आस मन्मथाल वरी तसले नला पळोवन लोकपालक आमी स्वयंवरांत वचून दमयंती वारडिकोन घेवची ते फटीची म्हूण तांगेली इच्छा सोडून गेली कळ्ळें जाल्यार कशी जाता विंगड खंयचे रितीर पूण दमयंती वारडिकोन घेवका म्हणून तांकां दिसता कुडले तांणी कसं करताचे विमानाका शरीर पयले तो बुंयचेर देव न्हयलीचे नलाले म्हणले हे निषधराया नला तूं सत्यव्रत न्हय तूं आतां आमगेले दूत जावन एक कार्य करून दितलो आमकां म्हूण म्हणटा कडेरी नलू राय न्हू तो कोणेय कसलें काम करून दितलो म्हळ्यार जायना म्हणून ना तो कसं काम आसतलें म्हणून विचार करना जायत ततास्तू म्हणटके आनी देवतेंक गेले लागीं वता आनी निमगिता कसलें कोरका तुमकां कसं काम कोरका कोण तुमी हांव कोणाले कसं दूत जावन वचचो हांवें विंगड कसलें काम आसवें कसं म्हूण सांगचें तेन्ना देवेंद्र सांगता की निषधराया आमी पुरे लोकपालक कळ्ळें विदर्भ राजकुमारी दमयंतीले वारडीक जाता स्वयंवर ಏರ್ಪಾಡು केला म्हूण सांगून आमकां स्वर्गलोका समीत कळ्ळें तशें तीक वारडिकोन घेवका म्हणलें एक आशेन विदर्भ देशा प्रयाण करतरस हांव देवतेंगेले अधिपती इंद्रू आनी पुराय मिगेले ಒಟ್ಟು ಆಸುಚೆ ದೇವತೆ ಲೋಕಪಾಲಕ ಯೋ ಅಗ್ನಿ ಕಳ್ವೆ यो वरुणा लागीं रब्बिलो यमधर्मो तशी पुराय जना दाखयत्यो आनी म्हणटा तूं दमयंतीला वचून लोकपालक तुका वारडिकोन घेवच्या येतर वचचें म्हणून सांगतवे तशी आनी सांगा तिगे लागीं तुका वारडिकोन घेवका म्हणून इंद्रू अग्नी वरुणू यमू 4 जन दिक्पालक आयल्यांची तांतू कोणाला कई एकले तूं माल घालूं का म्हणून
तन्नी आश करता रसाची दमयंती खंयचे एक लोकपालका तो वारडिकोन गे तू स्वर्गांत वचू येतं म्हूण सांगून तू सलहे करतवे हें देवा तेंगेल कार्य नवे तू कोरका म्हणू मेगेले आशी म्हूण पळय नी जावन एक सान दूत जावन वच्चे काम कसले व्हडलें काम न्ही दमयंतीले वचून उरलोचें जाल्यार ती कोरून घेता घेना तिगेल कुशी वचून सांगचे मांद्र विशय जाल्यार नला कितले कश्टाचें काम तें न्हय इत्या म्हळ्यार नलू ही दमयंतीक वारडिकोन घेवका म्हणून सांगून आशी दवरून येईल न्हय ताका कसं दिसत हांव भारी प्रीत केलेली चेल्ली हांव वारडिकोन घेवका म्हणून म्हणलेली चेल्लीक वारडिकोन घेवच्या लोकपालक आयल्याची तांणी म्हाका दूत जावन तिगे लागीं पेटयताची अशें पुरे कळल्यार ताका कितलें मनां दुख जाता न्हय आनी कसं म्हळ्यार हांव प्रीत केला ते चेल्ली तिगेल्या वचून तूं विंगडा वारडिकोन घे म्हणून सांगचें तें कशी कोणा साध्य जाती नलू सांगता आवय दमयंतीक वारडिकोन घेवक म्हण आशिरी विदर्भ देश आयला म्हणटना हांव हें काम करचें समने म्हूण दिसता दय कोरून म्हाका तुमगेल दूत जावन कोरनाकाची इत्याक म्हळ्यार कोणेय वचून तांणी प्रीत केलेल्या स्त्रीला वचून तुमी विंगड जना वारडिकोन घेयाचें म्हणून सांगनाची सांगूकच जायना आनी कसं म्हळ्यार दमयंती वारडिकोन घेवका म्हणून म्हळ्यार म्हगेलें आत्ताचें आशिनी तिगे रूप लावण्य पुरे विंगड जनाल करीन ऐकूनच हांव ती एक मनान तूं कल्पना करून वारडिकोन घेतल्या ती का करून घेवक म्हणून कितली की वर्स दुखून लेखता रस तशें हांव दय कोरना म्हाका आमी हें काम करना जाल्यार देवती कसं सांगताची तूं सत्यप्रतिज्ञ रायो म्हूण आमी आयकल्याची आतां आमगेलें कसं की कार्य करून दिता म्हूण प्रतिज्ञ करून सांगली तुवें आतां करना म्हूण म्हळ्यार नलू सांगिल्लें उतरां दुखून मातशें सरल रायो म्हणून तुका सगळेची जगत्यान तूं अळशीक जातलें आनी आमकां हें एक कार्य मात्र विंगड कसलें कार्य कोरका म्हणून ना तशें हांव न्हू तूं ओप्पलेल खातीर जाल्यार तूं दमयंतीला वचून आमगेले विशय सांगता मागीर विंगड उत्तर उरलोच आसवें न्हू ल्हान तांणी बरी देवते न्हय सांगचें जायत तुमगेले उतरावरी तुमगेले दूत जावन हांव नाल्यार ही दमयंतीला वचून पुरय सांगता जाल्यार एक तिगेले अंतपुराक 100 गटल्यान सैनीक रक्षणे राबताक थंय हांव कशें वचचें तें सांग म्हूण तेदना इंद्र कुडलें सांगता राया तुका ते राजभटां पुरय दिसना अंतपुरा वचचें जत्ता हांव तसलेक अनुग्रह करता जायता म्हणटा नलो सीदा विदर्भ देशा वता थंय कोणाकय दिसना अशी दमयंती अंतपुरा वता इंद्रान अनुग्रह केला न्हू ताका थंय आसूची एक सैनिका पूण तो दिसना कोणाक दिसना तो मागीर न्हू तांणी तडसूचें सीदा बत्तरस यो कसले अडेतडी ना ताका सीदा दमयंती अंतपुरा भितर दिगला भारी चंद अंतपुरकय थंय 100 गटल्यान तिगेले कामाचे तशी तांगेल मध्येन तो भारी एकली चंदी जावन आसूची चेल्ली बैसून आस तिची दमयंती म्हूण कळ्ळें कडेरी ताका भारी खूश जाता इक वारडिकोन घेवका म्हूण हांव कितली काळ दुखून लेखतरस हीच वे ती चेल्ली दमयंती म्हूण म्हळिल्ली इतली चंदेस वावले केले पशी चड चंदेस म्हूण सांगून राबून तीक पळयता मंत्रमुग्ध जाला यो हंचाण ताका मनान तूं तीक वारडिकोन घेवका म्हळ्यार आशय अपास भुग्ग जाली कळ्ळें जाल्यार तो जितेंद्रीकय नलू तो कसलें ताणें कसं की देवतेंगेल कामा वयरी आयला तो जायत म्हूण ओपून घेतला तें काम करना नशी वचनच म्हूण सांगून तो कसो करता म्हगेल विशय तशी असो सुरवेक हांव आईल विशय तिका सांगया कळ्ळें कडेरी महातेजस्वी एकलो हांगा आयला दमयंतीले त्या सखी कामाचे तांकां पुरय भारी आश्चर्य जालें उठोन राबलीच की तांणी कळ्ळें तांकां एक पुरुश अंतपुरांत कशें रिगला बा म्हूण म्हणलेलें आश्चर्य आनी एक पुरुश आईल विशय राया कळ्ळा वे म्हूण म्हणलेलें भंय हें पुरे वचून तांणी नलाल रूप पळोवन पुराय जन तांणी तशीचे नलाल रूप पळोवन मंत्रमुग्ध जालेच कसलें उल्लोचें जायना कोणाक कसलें कळकय जायना मनान तो लेखता कितलो चंद यो कसले तेजस्वी अंतपुरांत प्रवेश करता वो भारी धैर्यवानूय आसूं कोण जावन आसचें पुरो देवत्वे जावो की यक्ष गंधर्व भारी चंद की तांतुवे कोणें एकलोवे म्हूण अशी तांणी लेखतरसाची एकल्यांकय ताका कोण तूं इथे आयलो यो बैस म्हणचे समीत विसरून गेला तितले तागेले चंद पळोवन पॅच जाल्यान तांणी
दम येईन ती काही तशी भारी आश्चर्य जाता कडे ती न लाले निमगिता तू कोण देवतेंग गेल तितले चंदस तू कोण तू कशें येईल तू हांगा इतले सकडे सैनिका नसतना तू भितर कशें येयलो तू देवतिवे कोणाकय कळना शंतरदान जेवच्या जातके तांकां तशी तू देवतिवे कसले तू कोण म्हूण सांग काही दुखून येयला म्हूण सांग म्हाका पुरय ऐकू का मनावर का म्हूण सांगून दिसतरस अन्यक कसं म्हूण म्हळ्यार इतली सैनीक पुरे अंतपुर रक्तरसाची सुरक्षीत जावन तू कशी भितर येयलो ते एक म्हाका समस्ये अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार आलसी जन मिगेले अरमने राखवल जावन राबयना मिगेला म्हणटा ते आलसी जन पंचादीक मारतना तूं भितर येयलो म्हूण तशी लेकू जायना कशी तूं आयलो म्हाका सांग तेन्ना ती तो सांगता की हांव नल म्हूण म्हणलेलो आजी हांव देवदूत जावन येयला ಈ ಇಂದ್ರು ಅಗ್ನಿ ಯಮ ವರುಣ तुका वर्डिकोन घेता म्हूण तुगेले स्वयंवरा येतरच येतानी तांणी तुका एकल्या कोणाक तूं वर्डिकोन घेव का म्हूण म्हळ्यार तांगेलो आशी म्हाका तांणी दूत जेवन पेटयला जाल्यार अन्य कसं म्हूण म्हळ्यार तूं कोणय तुका पळयनी बाद जायनी बिश्टायनी म्हूण म्हणल्यार हांव ते देवतेंगेले अनुग्रहारीची हांगा कोणाकय दिसना शैला अंतर्धान जावची शक्ती दिलेली तांणी म्हाका तशें जावन खंयचेय राजभटान म्हाका पळयनी तडशिनी तशी तांणी तांगेलो आशे तिळचुका म्हूण हांगा पेटयला न्हय हांव सांगली न्हय तूं आलोचन करी मागीर पुरे तुगेली इच्छा म्हूण सांगून तो सांगता काय त्या वेळार नलरायाल विशय आयकता सांगिल विशय आयकता दमयंती ते इंद्रादी 4 देवतींक मनान नमस्कार करता काय आनी नलाले सांगता की नला तूं येवन पुरे सांगली म्हाका जाल्यार म्हगेले विशय आयक तूं हांव तुगेले वयरी मन दवरनाशिल्ली तूं म्हाका प्रिती कर का म्हूण म्हगेलो आशी कळ्ळें आतां खंय तर म्हूण म्हळ्यार म्हाका तूं कुसोळ्या विंगड जेन्ना हांव वारडिकोन घेना तुगेले खातीर हांव कसो कर का म्हूण सांग पुरे करता पळय हांव आनी कसं म्हूण म्हळ्यार हांव मनान तुका वारडिकोन घेतला जिकून हें शरीर हें मन पुरे तुगेलेच न्हय आतां एक अशें म्हाका तुवें म्हाका प्रिती कोर का म्हूण सांगून कळ्ळें इतका म्हूण म्हळ्यार तुगेले विशय म्हाका हमसा पक्षीन सांगेल आस ते म्हगेले मना आत्ता येस तशें जावन तुगेले विशयांत म्हगेले व्यामोह क्षण क्षणाक चड जातरस आनी हें स्वयंवर एरपाट करचें कसल्याक म्हूण म्हळ्यार राजकुमारीची तिका इश्ट जाल्यार एकल्याक वारडिकोन घेवो म्हूण न्हय 100 गटल्यान राया नेमनश्च्या पुरो जाल्यार हांव तूं कुसोळ्या विंगड कोणाकय वारडिकोन घेना तूं कशी देवतेंक गेले हांगेले तांगेले म्हूण व्याज म्हळ्यार नेमान दिवन म्हाका तिरस्कार केल्ले म्हूण जाल्यार हांव देवतेंक कोणाकय वारडिकोन घेना विंगड रायांकय वारडिकोन घेना एक विश पिता उज्ज्या उडकी मारता नानातले उदकांत पळोवन जीवकण घेता गळपास घेता कशी जाल्यार हांव जीवकण घेता तशी ते जावच्यानच जेव म्हूण जाल्यार तूं म्हाका वारडिकोन घेव का म्हूण म्हणटा ते दना तो सांगता की दमयंती म्हाका आश्चर्य जाता तुगेलें उत्तर इत्याक म्हूण म्हळ्यार पळय इंद्रू तुका वारडिकोन घेवचें आयला म्हणलें 3 लोकां अधिपती तो बैवे जाल्यार ते मान्य सकल चराचरांचे देहांतूय आसूचे अग्नी आनी वरूण समस्त उदकाक समुद्रांक जलचराक अधिपती जावन आसूचे वरूण सकल प्राणींक मृत्यू स्वरूप जावन आशिल्लो धर्मिश्ट यमधर्मू आनी 4 जन तुगेले तुका वारडिकोन घेवका म्हूण आयल्यांची म्हूण सांगून तांगेले दूत जावन येवन हांव सांगला तुगे लागी जाल्यार तूं म्हाका वारडिकोन घेता म्हूण म्हणटरच न्हय हांव केवल एक मानव न्हय तूं तुगेले मन ते लोकपालकाल कडेन आयल्यार तांगेल्यांतू तुका श्रेश्ठ कोण दिसता म्हूण लेखून तांकां वर्ण केल्यार तूं चांग म्हूण म्हाका दिसता इतें म्हळ्यार हांव सामान्य मर्त्य लोकांतू लेख रायो तांगेले पाद धुळीकय समान न्हय तांणी देवती न्हय हांव क्षुद्र मानव न्हय कसल्याक तूं म्हाका मोह करता आनी कसं म्हळ्यार देवतींक प्रेय जावन आसूचें कार्य करूनच म्हूण म्हणटा त्या मनशाक विनाश जातकय तशें जावन आतां हांव तूं म्हाका वारडिकोन घेतलें हांव ओपलो म्हूण जाल्यार म्हाका दूत जावन पेटयले ते देवतींक हांव अतृप्ती केल्या वरी जालें तें आपत्त न्हय कळ्ळें म्हाका कय तूं काय की सकाळीं वायट जातलें ताजे भशी इंद्र अग्नी वरूण यम तांतू कोणाकय एकल्या वारडिकोन घे
तुका मस्त प्रयोजन जाता कळवे. दिव्य आभरण, दिव्य माला, दिव्य वस्त्र पुरे लभ्य जाता कळवे. लोकांन तुला खंयची स्त्री देवतेन वर्डिकोन घेना शिरपताचवे ना नवे तांतू पळय अग्नीक कितले सामर्थ्य कसव आस हे चारय लोकपालांकय कोणकोणाक कसलं सामर्थ्य आसच म्हूण म्हळेलें विवरसून सांगता तो नलो. ते फैचे दिसाक आमी महाभारतांत पळया. आजी सांगेल सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.